मला काय होतं ना, डास चावले ना ते अंगावर गांधी उठते आणि 3-3 दिवस ती सूज राहते, मग कारभारी खूप ओरडतात. तर यावेळेस ना मी डासाचं ऑडोमॉस लावून घेतलं आणि मग शेतामध्ये गेले. शेतामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी तर भेंड्या तोडल्या. पिशवीभर भेंडी निघाली, त्यामुळे बाकीच्या भाज्या ठेवायला जागाच मिळाली नाही. तर मोठभर पालक, अर्धा किलो इतकी गवारी, 1 केळीचं कड आणि भरपूर अशी कोथिंबीर आणली होती, मला पाहिजे होती म्हणून. आणि संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडत होता, त्यामुळे चहाचं क्रेविंग झालेलं, चहा पित होते. आणि त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली, पिझ्झा बनवला घेतला. आता एकीकडचा तवा पिझ्झा आता जस्ट ठेवला, तर दुसरीकडचा पिझ्झा जो आहे तो बनून तयार झाला होता. तर हा पिझ्झा बघून माझ्या तोंडात इतकं पाणी सुटलं, आणि तुमच्याही सुटले असेल तर चला. आणि पनीर पिझ्झा बनवलं होतं आणि सगळ्यांनी मी मस्त असं एन्जॉय केला. आता पिझ्झा खाण्यात जी मज्जा आहे, जे आपण मस्त आपण हे करून खातो, पण आतमध्ये गेल्यानंतर ना पसारा भरपूर पडलेला असतो. कारण आपण काहीतरी वेगळी डिश करायची म्हटलं, किचन ओटाभर पसारा पडलेलाच असतो. तर किचन ओटा क्लीन करून घेतला, दूध गरम करून घेतलेलं, त्यामुळे त्याच्यावर काही झाकलेलं नव्हतं. गवारीसुद्धा नीट करून घेतली. चला, आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.